आता आपण बघूया अभ्यंग स्नानासाठी लागणारं पहिल्या दिवशी जे आपण उटणं वापरतो ते कसं बनवायचं। त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे गवला कचरा, नागरमोथा, गुलाब पावडर, वाळा पावडर, 3 प्रकारची हळद आहे, मुलतानी माती आहे आणि चंदन पावडर। चला आता आपण मिक्स करूया। ही आंबे हळद, दारू हळद आणि आपली साधी जी हळद आपण स्वयंपाकात वापरतो ती आहे, 1 चमचा घेतली आहे। आणि चंदन पावडर, मुलतानी माती, ह्या सगळ्या पावडरी आपण आधी मिक्स करून घेणार आहोत। घरच्या घरी आपण दुकानातनं आयुर्वेदिक आणलेलं असल्यामुळे पावडरी एकदम फ्रेश असतात, त्याच्यामुळे आपल्याला स्किनला काहीच त्याचा प्रॉब्लेम नाही। आणि सुगंधी किती करायचे हे आपल्यावर आहे। गुलाब पावडर, चंदन पावडर, वाळा पावडर, आपण सगळ्या सुगंधी पावडरी घातलेल्या असल्या की ते छान होतं। आणि ज्या वेळेला आपण हे वापरणार त्यावेळेला त्याच्यामध्ये कोणी कोणी बेसन घालतं, कोणी कोणी आयत्या वेळी त्याच्यात दूध आणि मलाई घालतात आणि मिक्स करून मग थोडं कोमट दुधात मिक्स करून ते वापरलं जातं। पण काही लोकांना बेसनाची ॲलर्जी असते, तर त्या लोकांनी बेसन न वापरता डायरेक्ट ते दुधात घालून वापरावं। आणि हे मी मुद्दामून अगदी बारीक पावडर घेतलेले आहेत। काही वेळेला काय होतं की बाजारातनं आपण ज्या रवाळ पावडरी आणतो त्याच्यामुळे स्किन, लहान मुलांची स्किन म्हणजे 6-7 वर्षाची जी मुलं असतात त्यांना जेव्हा आपण लावतो त्यांची स्किन खूप नाजूक असते, तर त्यांना काही स्क्रॅच वगैरे येण्याची शक्यता असते, म्हणून एकदम मी फाईन पावडर घेतलेले आहेत। हे असं नुसतं मिक्स करायचं आहे आणि आयत्या वेळेला आपण वापरायचे। आधी तेल लावून अभ्यंग स्नान आपण करतोच, त्याच्यानंतर उटणं लावतो। आधी तेलावरती हे उटणं लावलं की आपलं उटणं तयार आहे। हे उटणं वापरण्यामागे 2 कारणं शास्त्रीय होती। एक तर आपली परंपरा आहे, त्याच्यात शास्त्रीय दृष्टिकोनातनं आपल्या शरीराचा खूप छान विचार केलेला आहे आणि त्याच्या शरीराच्या आरोग्याची काळजी थंडीपूर्वी घेण्याची एक तयारी म्हणून हा उटण्याचा विधी केला जातो। उटणं जेव्हा शरीराला लावलं जातं त्याच्या आधी तेल लावलं जातं आणि मग उटणं लावलं जातं। तर उटणं लावल्यामुळे डेड स्किन निघून जाते आणि त्वचेला मऊपणा येतो। तर असं एक सुंदर आपण उटणं तयार केलेलं आहे। अजूनही वेळ आहे, तुम्ही पण घरच्या घरी करून बघा आणि जरूर तुमचे अभिप्राय 24 तासपर्यंत पाठवून द्या। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।